हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगळे. अर्चनाच किचन क्वीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रव्याचे लड्डू, काही दुसरं न वापरता. चला मग वेळ न गमावता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू. व्हिडिओ कीप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता इथं मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये छानपैकी आपण मस्त दूध टाकणार आहोत. ते बघू शकता मस्त छानपैकी मलाईचं दूध आहे हे. दूध मी आधीच तापून घेतलं होतं. इथे मी 2 कप मस्त मलाईचं दूध आहे. दूध आपलं छानपैकी तापलेलं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे बघू शकता. ह्याच्यामध्ये आपण आता टाकायला सुरुवात करणार आहोत. थोडं थोडं करून लागला तर परत घ्या तुम्ही. आपण आता गॅस बंद करून छानपैकी याला असं झाकून ठेवणार आहोत 5 मिनिटं. थंड व्हायला मी हे साईडला ठेवणार आहे. 5 मिनिटं झाकून ठेवून तसंच ठेवणार आहे. तोपर्यंत या डब्याने मी साखर घेतलेली आहे. पूर्ण भरून नाही घेतलेला आहे हे डब्बा. या डब्याने मी पाणी घेणार आहे. जेवढं आपण साखर घेतली तेवढंच पाणी घेतलेलं आहे. थोडंसं शिल्लक घेतलेलं आहे. आता छानपैकी आपल्याला हे पाक मस्त शिजून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, फक्त शिजून घ्यायचा आहे. पाकामध्ये मी 3 इलायची टाकणार आहे. इलायची टाकली तर पाकाचा सुगंध खूप अप्रतिम येतो. मला आपला पाक आहे ना छानपैकी मस्त शिजलेला आहे. पाक आपल्याला जास्त शिजू नाही द्यायला, फक्त असं किंचित असं झालं म्हणजे आपला पाक शिजला. बघू शकता तुम्ही पाक आपला छानपैकी शिजला. आता हा आपण साईडला ठेवून देणार आहोत. याला मस्त आपले 5 मिनिटं झालेले आहेत. चला आपण मस्त प्लेटमध्ये घेऊन मस्त चुरून घेणार आहोत. बघू शकता छानपैकी थोडंसं असं मी 1 चम्मच घी टाकून मस्त चुरून घेणार आहे. गरम आहे. इथं मस्त पीठ चुरून घेतलेलं आहे. गोडा मस्त छानपैकी रेडी आहे. आता छान छान याचे मी छोटे छोटे मस्त बॉल बनवून घेणार आहे, म्हणजेच की गुलाबजाम. तुम्हाला जसे लागले तसे तुम्ही बनवू शकता, छोटे मोठे. मी अशा प्रकारे बनवून घेणार आहे. पहिला हा खूपच छोटा बनवला, त्याच्यानंतर मला खूप म्हणजे हे वाटलं, मग मी थोडे मोठे मोठे बनवायला घेतलेले आहे. अशा प्रकारे काही नाही, आपल्याला हलक्या हाताने मस्त असं फिरवायचं आहे सर्कलमध्ये. आपला गोडा मस्त इथं गुलाबजाम तयार रेडी होते. इथे मी गुलाबजामुन तयार केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. इथं तेल पण माझं छानपैकी तापलेलं आहे. आता याच्यामध्ये मी गुलाबजाम सोडून मस्त हलक्या हलक्या हाताने इथं झारा न रावता तुम्ही चम्मचने पण एक एक असे उलटू शकता. एकदम हलक्या हाताने आपल्याला तळायचे असतात गुलाबजामुन, नाही तर गुलाबजामुन फुटतात. बघू शकता अशा प्रकारे मस्त मी तळून घेतलेले आहेत. इथं पाकामध्ये टाकून घेणार आहे. पाक आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे, जास्त गरम नाही जास्त थंड नाही. पाक माझा थोडासाच गरम होता, मस्त मी टाकून घेतलेला आहे. आता मी हे बघू किती तास
ठेवते, तुम्हाला सांगेलच मी किती तास ठेवते ते. चला मग 2 घंट्यानंतर इथे आपले गुलाबजामुन रेडी आहेत. बघू शकता रसरशीत झालेले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान झालेली, बघू शकता किती छान आहे. हात लावला तर टुचकून फुटते. असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, खात राहा.